श्री गणेश पुराणात आपला 12वा अध्याय सुरू आहे। तर बघा आता तुम्ही पण वाचू शकता। आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा। चला तर गणेश भक्तांनो, आपण पुढचा अध्यायाला सुरुवात करूया। अध्याय 12वा, श्री गजाननाचे स्वरूप। बघा तर सूत सांगू लागले, ब्रह्मदेवाकडून ही फलश्रुती ऐकून भगवान व्यास फार आनंदित झाले। ते म्हणाले, हे महापिता, आपल्या वचनामृताने कान तृप्त झाले। या मंत्राचे इतके विलक्षण आहे की कितीही ऐकले तरी माझे समाधान होतच नाही। म्हणून मी या मंत्राच्या प्रभावाने कोणती सिद्धवष्क झाली, मला कृपा सांगा। भृगु सोमकांताला सांगू लागले। हे व्यासाचे बोलणे ऐकून ब्रह्मदेवाला म्हणाले, श्रद्धावंत अशा तुझ्यासारख्या शिष्याला रहस्य न सांगताना मला अतिशय आनंद होत आहे। सर्वांनी कोणत्याही कार्याला सुरुवात करावी। ओंकार रूपी श्री गजाननाचे पूजन केले असता सर्व विघ्नांचा नाश होतो। देव, गंधर्व, यक्ष, किन्नर, राक्षस, चारण, नाग व गृह्यक इत्यादी समस्त देव दानव श्री गणेशाचे पूजन करतात। श्री गजानन या मंत्रामुळे कोणाला प्रसन्न झाले त्याविषयी एक कथा मी तुला सांगतो आहे, ते ऐक। पुढे आपण कथा ऐकणार आहोत। प्रलय काळाच्या वेळी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पर्वतही उडून जातात। 12 वर्षे सूर्य एकदमच प्रकाशमान होऊन सर्व पाणी आटून नाहीसे होते। नंतर अग्नी प्रकट होऊन सर्व पृथ्वी जाळून भस्म करतो। त्यानंतर सर्वतक नावाचा मेघ पाण्याची वृष्टी करून सर्व चराचर जलामय करतात। ती वृष्टी हत्तीच्या सोंडे एवढ्या पाण्याच्या धारांनी आकाशातून होत असते। अशा परिस्थितीने सर्वच पंचमहाभूतांनी क्षोम सर्व सृष्टी नष्ट होते। अशा प्रलय काळी भगवान श्री गजानन अनुरूपाचे कोठेतरी राहिलेला असतो। अशा स्थितीत बराही कालावधी निघून गेल्यावर सर्व विश्व अंधारमय होते। तदनंतर ओंकार रूपी नाद ब्रह्म मायेने निर्माण होऊन पुन्हा सर्व सृष्टीचा रचना ज्यांच्यामुळे होते तोच परमात्मा श्री गणेश होय। त्यांच्यापासून त्रिगुणांची व ब्रह्मा, विष्णू आणि शंकर यांची निर्मिती होते। एकदा अशा पद्धतीने प्रलय काल झाल्यानंतर श्री गजाननाच्या महाशक्तीच्या योगाने ब्रह्मादी देव उत्पन्न होतात। परंतु त्यांना आपणास कार्य करा आहे त्याचा उमेद होत नाही। आपण निर्माण होऊन केले हे पाहण्यासाठी त्यांची 21 स्वर्ग, पृथ्वी, पाताळही लोक शोधून पाहिले व त्यांनी सहस्र वर्षे उग्र तपस्या केली, तरीही त्यांना शोध लागला नाही। ते सर्वजण पुन्हा पृथ्वीवर आले। समुद्र, नद्या, पर्वते, सरोवरे आदी सर्व शोधून राहिले, परंतु त्यांना काही शोध लागला नाही। नंतर काही काळा पुन्हा तीव्र तपश्चर्या केल्यानंतर त्यांना आकाशात अपूर्व तेज दिसू लागले। त्या तेजामुळे डोळे आकाशातून व तिजेपणे तेजांग थांग लावण्याची आकाशात खूप भटकले व दमले। अशी त्यांची करुण अवस्था पाहून श्री गजाननाची दया आली व त्याने आपले सर्वांग मनोहारी रूपाचे त्यांना दर्शन दिले। श्री गजाननाच्या चरणांच्या आरक्त नखांनी कमळे लज्जित झाली होती। त्यांच्या शरीराच्या रक्तवर्णाने सायंकालीन सूर्य निभ्र झाला होता। त्याने कटिसूत्राच्या पिवळ्या वर्णाने सूर्याचा मेरू पर्वतही पराजित झाला होता। श्री गजाननाला 4 हात असून त्यांच्या हातात खड्ग, खेटक, धनुष्य आणि शक्ती ही 4 आयुधे होती। त्याने नाक हत्तीच्या सोंडेप्रमाणे आकर्षक होते। त्यांच्या मुखाची शोभाप्रभा पौर्णिमेच्या चंद्रापेक्षाही अधिक तेजस्वी होती। प्रत्यक्ष वराहाच्या दाढेलाही लाजविणारा एक दात त्यांच्या मुखातून बाहेर आला होता। त्याच्या सोंडेचे टोक पाहून ऐरावत वगैरे 8 दिग्गजांना भीती निर्माण झाली होती। त्याच्या मस्तकावरचा मुकुट हे सूर्यापेक्षाही अधिक देदीप्यमान दिसत होता। त्याच्या अंगावरील दिव्य व तेजस्वी वस्त्राने तारांचे तेज हरपले होते। असे श्री गजाननाचे तेजस्वी व मनोहरी स्वरूप पाहताच त्यांच्या 3 देवांनी त्यांची मुक्त कंठाने स्तुती करण्यास प्रारंभ केला। इथंच आपला 12वा अध्याय संपतो।